तयारी कशी करायची आपल्याला, पूर्व अधिक मुख्य या दृष्टिकोनातून तयारी करायची। आता पूर्व आणि मुख्य परीक्षेचा जर तुम्ही विचार करत असाल मित्रांनो, एक गोष्ट इथं लक्षात घ्या, इथं तुम्हाला दोन भागांमध्ये या परीक्षांना विभागावं लागतं। आता पूर्व परीक्षेचा जर तुम्ही अभ्यासक्रम लक्षात घेतला तर तिथंही तुम्हाला भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, त्यानंतर अर्थशास्त्र, त्यानंतर विज्ञान, त्यानंतर तुमचं गणित आणि बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी हे विषय तुम्हाला इथं पाहायला मिळतात पूर्व परीक्षेमध्ये। त्यानंतर मुख्य परीक्षेला जरी तुम्ही विचार केला, हेच इतिहास, भूगोल, त्यानंतर राज्यशास्त्र, त्यानंतर अर्थशास्त्र, त्यानंतर विज्ञान, त्यानंतर गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी हे सर्व विषय तुम्हाला पाहायला मिळतात। फरक काय होतो तर पूर्वमध्ये थोडीशी डेप्थ लेवल कमी असते आणि मुख्यला गेल्यानंतर थोडीशी डेप्थ लेवल जास्त राहते। गुड इव्हनिंग, स्वागत आहे सर्वांचं द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर या आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती। मित्रांनो, आज आपण संयुक्त परीक्षा गट ब आणि गट क 2026 टार्गेट काय असेल आपलं 2026 या टार्गेट ओरिएंटेड आपण इथं एकत्र आलेलो आहोत आणि आजचा आपला चर्चेचा विषय असेल तो म्हणजे मराठी व्याकरण। आपला मराठी व्याकरण याचं काय महत्व आहे, प्रश्नपत्रिका कशा स्वरूपाची असते, अभ्यासक्रम काय आहे, काय गोष्टी आपण कशा पद्धतीने अभ्यासल्या पाहिजे, या सर्व बाबींवरती इन डिटेल मध्ये चर्चा करणार आहोत। ओके, सो सुरुवात करूया या आपल्या मराठी व्याकरणच्या सेशनला। आणि सर्वप्रथम म्हणजे टाइम टेबल शिवाय कुठलीही गोष्ट या जगामध्ये सहज साध्य होत नाही। तुमचं वेळेचं नियोजन हे खूप महत्त्वाचं असतं। जर वेळेचं नियोजन नसेल तर आपल्या हाताला काही लागत नाही। त्यामुळे लक्षात घ्या की आपलं जे काही MPSC ने दिलेलं टेंटेटिव्ह टाइम शेड्यूल आहे ते आपल्याला इथं माहिती असणं गरजेचं आहे की एक्झॅक्टली कधी परीक्षा होणार आहे, त्यानंतर मुख्य परीक्षेला वेळ किती आहे, आता आपण कुठे उभे आहोत आणि इथून पुढचा काळ किती लांबचा आहे आणि ते येणाऱ्या तेवढ्या काळामध्ये आपली संपूर्ण तयारी होणार आहे का, या सर्व बाबी आपल्याला पहिला जाणून घ्याव्या लागतील। तर मित्रांनो, गट ब अराजपत्रित सेवा जी 2026 ची होणारी परीक्षा आहे, जी एकूण 4 पोस्टसाठी होते। जर याचा आपण विचार केला तर सर्व डिटेल मी सांगतो तुम्हाला की वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असतं, बदललेल्या पद्धतीप्रमाणे आता 5 ऑप्शन तुमच्याकडे असतील, 4 ऑप्शन हे उत्तरासाठी असतील आणि 5वा जो ऑप्शन असणार आहे तो 5वा ऑप्शन हा तुम्ही जर त्या 4 पैकी एकही ऑप्शन नाही निवडला तर मग मात्र 5वा निवडायचा आहे। हे तुम्हाला मी नंतर सांगेनच, नंतर ते तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर केल्या जातीलच। ठीक आहे, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा की जाहिरात कधी येणार आहे। जाहिरात येईल आपली गट ब ची ग्रुप बी, कंबाईन ग्रुप बी जी आहे त्याची जाहिरात येईल मार्च 2026 मध्ये। कधी येणार आहे? मार्च 2026 यावेळी त्याची जाहिरात येणार आहे। ती परीक्षा कधी होणार आहे, परीक्षेचा दिनांक कधी आहे? 14 जून 2026। 14 जून 2026 रोजी आपली पूर्व परीक्षा होईल आणि त्यानंतर निकालाचा अंदाजित दिनांक त्यांनी दिलेला आहे ऑक्टोबर 2026। ऑक्टोबर 2026 ला आपला निकाल लागेल। त्याच्यानंतर मग पुढचा टप्पा जो असतो मुख्य परीक्षेचा, आणि मुख्य परीक्षेचं जे शेड्यूल असेल ते म्हणजे 5 डिसेंबर 2026। ओके, आणि 5 डिसेंबरला एक्झाम झाली, मुख्य परीक्षा झाली, मेन्स झाली, त्याच्यानंतर मग पुढे त्याचा रिझल्ट लागेल, तुमचा फायनल रिझल्ट एप्रिल 2027। आता हे जर टाइम शेड्यूल आयोगाने फॉलो केलं तर मित्रांनो एप्रिल 2027 मध्ये तुमच्या हातात पोस्ट असेल, तुम्ही कुठल्या तरी एका शासकीय पदावरती रुजू झालेले असाल। ग्रुप बी बद्दल बोलतोय इथं, सहाय्यक कक्षा अधिकारी ज्याला आपण ASO असं म्हणतो, राज्य कर निरीक्षक ज्याला आपण STI असं म्हणतो, पोलीस उपनिरीक्षक ज्याला आपण PSI असं म्हणतो, आणि दुय्यम निबंधक श्रेणी 1 किंवा मुद्रांक निरीक्षक ज्याला आपण ESR असं म्हणतो। सो या 4 पोस्टसाठी ग्रुप बी ची एक्झाम होते, ज्याची जाहिरात मार्च 2026 मध्ये येईल। 14 जून 2026 ला त्याची पूर्व परीक्षा होईल
ऑक्टोबर पर्यंत अंदाजित तुमचा दिनांक आहे की रिझल्ट लागेल आणि त्याच्यानंतर पुढे तुमची 5 डिसेंबर 2026 मध्ये मुख्य परीक्षा होईल. म्हणजे जानेवारी जर सोडला आपण, आता संपला तर जमलं जानेवारी, आज 27 जानेवारी. सो जानेवारी गेला, फेब्रुवारी पासून डिसेंबर पर्यंत म्हणजे साधारण आपल्याकडे 10 महिन्याचा कालावधी आहे, कारण 5 डिसेंबरला एक्झाम आहे मुख्य परीक्षा. म्हणजे मुख्य परीक्षेपर्यंत 10 महिन्याचा कालावधी आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण 14 जून पर्यंतचा विचार केला तर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून असे जवळजवळ आपल्याकडे 5.5 महिने आहेत पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून. मग आता आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, आपण कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे त्यावरही बोलायचं आहे आपल्याला. पण त्याच्यासोबत आणखीन एक महत्वाची परीक्षा इथं पार पडते, ती म्हणजे गट क ची. आणि या गट क चं शेड्यूल जे आहे सेम याच्यासारखंच फॉलो होतं. मार्च 2026 मध्ये जाहिरात येईल, त्यानंतर 12 जुलै 2026 मध्ये याची पूर्व परीक्षा होणार आहे. म्हणजे साधारणपणे 1 महिन्याचा तुम्हाला गॅप मिळतोय मध्ये. कंबाईन बी ची जी परीक्षा आहे ती 14 जूनला होते आणि तिथपासून ते कंबाईन ग्रुप सी ची किंवा गट क ची परीक्षा जी आहे या दोन्ही परीक्षांमध्ये 1 महिन्याचा आपल्याला साधारणपणे गॅप मिळतोय. ओके, याचा रिझल्ट लागेल नोव्हेंबर 2026 मध्ये. आणि याची ही मुख्य परीक्षा आता थोडीशी ही लवकर वाटते, परंतु या टाइम पिरियड सोबत जर कंपेअर केलं तर तुम्हाला लक्षात येईल की अरे खूप वेळ आहे. 13 डिसेंबर 2026 ला अंदाजे त्यांनी तारीख दिलेली आहे की 13 डिसेंबर 2026 ला गट क ची म्हणजेच ग्रुप सी ची मुख्य परीक्षा होईल, मेन्सची एक्झाम होईल आणि रिझल्ट त्याचाही एप्रिल 2027 मध्ये लागेल. म्हणजे आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत, दोन्ही ऑप्शन आपल्याला निवडायचे, दोन्ही ऑप्शन आपल्याला टार्गेट करायचे. ठीक आहे. सो एकंदरीत असं आपलं काय आहे तर एक्झामचं हे टाइम शेड्यूल आपल्याला पाहायला मिळतं, म्हणजे शेड्यूल पाहायला मिळतं, वेळापत्रक हे आपल्याला पाहायला मिळतं. याला आपल्याला फॉलो करायचंय. आता सर्वात महत्वाचा मुद्दा हा राहतो की दोन्ही परीक्षांचा जर आपण विचार केला तर आपल्याला गट ब म्हणजे आपलं खरं टार्गेट असेल गट ब च, आणि तोच अभ्यासक्रम आपल्याला पुढे इथं ऍज इट इज आहे. म्हणजे अगदी ते म्हणतो ना आपण कॉपी टू कॉपी आणि माशी टू माशी अशा पद्धतीने कुठंही, म्हणजे अगदी अनुस्वार देखील फुल स्टॉप देखील बदललेला नाहीये. जो अभ्यासक्रम गट ब साठी आहे पूर्व आणि मुख्यला, तोच अभ्यासक्रम गट क साठी आहे पूर्व आणि मुख्य परीक्षेला. फक्त त्याला एक अपवाद आहे, तो म्हणजे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक ही जी पोस्ट आहे या पोस्ट साठी तुमच्याकडे मेकॅनिकलची डिग्री असायला हवी आणि त्याचं प्रिलिम फक्त याच्यामध्ये होते, म्हणजे याच्यासोबत होते. आणि मुख्य परीक्षा ही त्याची स्वतंत्रपणे 300 गुणाची असते. बाकी ज्या असतील त्या सर्व सेमच आहेत. ओके, टोटल 10 पोस्ट भरल्या जातात. त्या 10 पैकी आपण जर विचार केला तर साधारणपणे 9 पोस्टचा सिलेबस हा सेम आहे. एक पोस्ट फक्त ही मोटार वाहन निरीक्षक ज्याला आपण ARTO असं म्हणतो ती थोडीशी वेगळी आहे. दॅट्स इट. बाकी काहीही बदल आपल्याला पाहायला मिळत नाही. चला, आता हे तर आपल्याला समजलं. आता दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की आतापासून जर आपण 14 जूनचं टार्गेट ठेवलं, किती म्हणतोय मी, 14 जूनचं जर टार्गेट ठेवलं तर फेब्रुवारी अख्खा आपल्याकडे, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि त्यानंतर मग येतो जून, म्हणजे जवळजवळ 4.5 महिने हे आपल्या हातात आहेत आपल्या पूर्व परीक्षेची तयारी करायला. मग आतापासून आपण कशा पद्धतीने तयारी करायची आणि काय काय गोष्टी करायच्या तेही थोडक्यात समजून घेऊया. एकच मिनिट. यस, तर आपल्याकडे राहतो फेब्रुवारी, त्यानंतर मार्च, एप्रिल, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून. 14 जूनला असणार आहे आपली परीक्षा, पूर्व परीक्षा. ठीक आहे. सो ह्या बाबीचा विचार केला तर आपल्याकडे किती राहतात, 4 महिने, 4.5 महिने राहतात आपल्याकडे. ठीक आहे. मग आतापासूनच मग पूर्व परीक्षेचा अभ्यास करायचा का, तर थांबा, हा विचार मनामध्ये आणू नका. कारण जर आपल्याला या मुख्य परीक्षेचा विचार करायचा असेल, 5 डिसेंबरच्या मुख्य परीक्षेचा विचार करायचा असेल तर आपल्याला आपली तयारी ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने करावी लागेल. मी ते तयारी कशी करायची आपल्याला, तर आपल्याला पूर्व अधिक
मुख्य या दृष्टिकोनातून तयारी करायची, पूर्व अधिक मुख्य या दृष्टिकोनातून तयारी करायची आहे. ठीक आहे, म्हणजे पूर्व परीक्षेचाही अभ्यास झाला पाहिजे आणि मुख्य परीक्षेचाही अभ्यास झाला पाहिजे. मग आता पूर्व आणि मुख्य परीक्षेचा जर तुम्ही विचार करत असाल मित्रांनो, एक गोष्ट इथं लक्षात घ्या, इथं तुम्हाला 2 भागांमध्ये या परीक्षांना विभागावं लागतं. आता पूर्व परीक्षेचा जर तुम्ही अभ्यासक्रम लक्षात घेतला तर तिथंही तुम्हाला भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, त्यानंतर अर्थशास्त्र, त्यानंतर विज्ञान, त्यानंतर तुमचं गणित आणि बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी हे विषय तुम्हाला इथं पाहायला मिळतात पूर्व परीक्षेमध्ये. फक्त मी जीएस बद्दल बोलतोय, जीएस. ओके, त्यानंतर मुख्य परीक्षेला जरी तुम्ही विचार केला तर मुख्य परीक्षेमध्येही तुम्हाला हेच इतिहास, भूगोल, त्यानंतर राज्यशास्त्र, त्यानंतर अर्थशास्त्र, त्यानंतर विज्ञान, त्यानंतर गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी हे सर्व विषय तुम्हाला पाहायला मिळतात. फरक काय होतो तर पूर्वमध्ये थोडीशी डेप्थ लेवल कमी असते आणि मुख्यला गेल्यानंतर थोडीशी डेप्थ लेवल जास्त राहते. त्यानंतर परत आणखीन एक मुद्दा इथं वेगळा पाहायला मिळतो. मुख्य परीक्षेला गेल्यानंतर तुम्हाला 2 कायदे हे वेगळे नव्याने ऍड होतात. फक्त हाच बदल आहे मुख्य परीक्षेमध्ये. एक आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आणि त्यानंतर दुसरा असेल आरटीए म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट. हे 2 कायदे ऍड होतात. ह्या 2 कायद्यांवरती साधारणपणे 3 ते 4 प्रश्न येतात. म्हणजे हा भाग आपण काय करू शकतो, वेगळाच ठेवू शकतो. त्यामुळं आपल्याला काय करावं लागेल, आता मुख्य आणि पूर्वला जो काही कॉमन असणारा आपला जीएस आहे, या जीएस ला सोबत घेऊन जायचंय. म्हणजे आपली ज्यावेळी आता बॅच सुरू झालेलीच आहे. ओके, आता हे मराठीचे लेक्चर आहे पण स्ट्रॅटेजी पण देतो त्यासोबत. सो समजून घ्या की कशा पद्धतीने स्वरूप असेल. कारण का मित्रांनो, तसं मी सुरुवातीला म्हटलं नाही, पण आता कारण मला माहिती नाही की एक्झॅक्टली आपल्याकडे हाऊसवाईफ किंवा गृहिणी ज्याला म्हणतो आपण असे किती आहेत ताई आणि कॉलेज करणारे किंवा वर्किंग पीपल किती आहेत. पण आपलं टार्गेट तोच आहे की आपल्याला काय करायचंय, म्हणजे तुम्हालाही कुठेतरी प्रश्न पडला असेल की जे इतर मुलं आहेत अर्धा तास अभ्यास करतात, खरंच करतात का नाही माहिती नाही, पण यांच्यासोबत आम्हाला जर स्पर्धेत उतरायचं असेल, यांना आम्हाला कॉम्पिटिशन द्यायचं असेल तर आमची स्ट्रॅटेजी काय असेल. सो ती स्ट्रॅटेजी मी थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन करतोय की आपल्याला या 10-11 महिन्यामध्ये कशा पद्धतीने तयारी करायची. ठीक आहे, सो हा पूर्व आणि मुख्य हा जीएस चा एक भाग झाला. या जीएस मध्ये आपण काय करणार आहोत, परत एक ना मुख्य परीक्षा पेपर 1 ला विसरायचं नाही, कारण पेपर 1 हा सर्वात मेजर सब्जेक्ट असतो, सर्वात महत्वाचा विषय. का बरं, कारण काय मित्रांनो, तुम्ही जर पाठीमागचे रिझल्ट काढून पाहिले, मग तो PSI, STI, ASO कुठलाही ग्रुप सी चा असो, ग्रुप बी चा, मेन्सचा फायनल कट ऑफ म्हणतोय मी, ज्या मुलांचं सिलेक्शन झालं अगदी टॉपर पासून जो कट ऑफ जिथं येऊन थांबला तिथपर्यंतचा. आणि दुसरं म्हणजे की कट ऑफचा विचार नाही करायचा, टॉपरचा विचार करायचा. तर टॉपर जो होता त्या टॉपरला ना एकूण 343 समथिंग काहीतरी मार्क्स होते. ते 343 मध्ये त्याचं मेजर कॉन्ट्रीब्युशन कुठं होतं माहितीये का, तर पेपर 1 मध्ये जिथं मराठी आणि इंग्लिश आहे. त्यातही परत मराठी हा असा विषय आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतात. म्हणजे पैकीच्या पैकी गुण मिळवून देण्याची ताकद कुणामध्ये असेल तर ती मराठी विषयामध्ये आहे. ठीक आहे, परंतु तो मराठी विषय असा आहे की आता तुम्ही अभ्यास केला की तुम्हाला लगेच असं वाटतं की समजलं, मला एकदम परफेक्ट समजलेलं आहे. आणि परत 2-4 दिवसानंतर तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न विचारला की मग कुठेतरी आपल्याला असं लक्षात येतं की अरे मी विसरलोय. म्हणजे सोपं आहे, म्हणजे जेवढं पटकन लक्षात राहतो तेवढं पटकन विसरायला पण होतं. ओके, मग त्याचा पण प्लॅन सांगतो मी, काय कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. ठीक आहे, सो या जीएस सोबत आपल्याला काय करायचं आहे, मुख्य परीक्षेमध्ये असणारा एक विषय घ्यायचा आहे आणि तो विषय घ्यायचा आहे मराठी. मराठीच का घ्यायचा, कारण का मराठी ना एक कुठेतरी आपला एक साधारण आपली एक मानसिकता अशी असते की मी आता या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय, जीएस मी आता पूर्व आणि म्हणजे प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही एकत्र करतोय. त्यानंतर मग आणखीन जर कॉन्फिडन्स बूस्ट करायचा असेल तुम्हाला, तर तुम्हाला मग काय करावं लागेल, मराठी किंवा इंग्लिश यापैकी एक घ्यावा लागेल. जर समजा आपण मराठी करतोय, आता मराठी घेतला, मराठी प्लस जीएस म्हणजे 1/3 पार्ट आपण काय केलेलं आहे, कव्हर केलेलं आहे. राहतो फक्त इंग्लिशला. मग तुम्हाला वाटेल की इंग्लिश का आता मागे ठेवतोय आपण,
कारण लक्षात घ्या, मराठी तर होऊनच जाईल, पण इंग्लिशमध्ये काय, करंट फ्रेजमध्ये जर इंग्लिश आपलं होत राहिलं तर ते आणखीन तिथं इंग्लिशच्या म्हणजे इंग्लिश विषय म्हणून त्या दृष्टिकोनातून ते महत्वाचं आहे. म्हणून त्याला आपण काय करतोय तर प्रिलिमच्या पुढे त्याचं नियोजन असेल. आता काय असेल, मराठी घ्या, संपून टाका, मराठीचं पुढे विषयच असणार नाही. ठीक आहे. सो त्यामुळे आपण काय केलं की आता इथं आपण काय करायचं तर एक जीएस घ्यायचा टोटल, आणि त्याच्यानंतर एक मुख्य परीक्षेमध्ये पेपर 1 जो आहे तिथला एक आपला मराठी घ्यायचा, तिथला आपला एक मराठी विषय घ्यायचा. याच्यामुळे होतं असं की आपल्याला कुठेतरी तो जी आपण तयारी करतोय त्याच्यामुळे आपली कॉन्फिडन्स लेवल जी आहे ती वाढत जाते. आणि एक मानसिकता आहे की जोपर्यंत तुमचा इनर कॉन्फिडन्स वाढत नाही, जोपर्यंत तुम्हाला ती भावना अशी जागृत होत नाही की मी अगदी प्रॉपर वेनी सर्व गोष्टींचं अगदी व्यवस्थित नियोजन अभ्यास करत आहे, तोपर्यंत तुमचं ते बुद्धिमत्ता किंवा आपला माइंडसेट जो आहे तो त्या पद्धतीने काम करायला लागत नाही. आणि हे म्हणजे म्हणतो ना आपण ती कुंडली ऍक्टिव्हेट करायची, त्याला काहीतरी ट्रिगर पॉइंट्स असतात. सो ते ट्रिगर पॉइंट्स ऍक्टिव्हेट करावे लागतात. त्याच्यानंतर मग ती तुमची कुंडली जागृत होते. आणि कुंडली जागृत करण्यासाठी स्पर्धा परीक्षेमध्ये ह्या अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागतं, नियोजन करावं लागतं आणि अशा पद्धतीने आपली स्ट्रॅटेजी ठेवावी लागते. मग हे किती दिवस चालणार आहे? पूर्व परीक्षेला टार्गेट ठेवून मग आपला अभ्यास कधी सुरू होईल? आपल्याकडे जे 4.5 महिने आहेत त्या 4.5 महिन्याचा जर विचार केला मित्रांनो तर आपल्याला 1.5 ते 2 महिन्यामध्ये, किती म्हणतोय मी, 1.5 ते 2 महिने म्हणजे फेब्रुवारी मार्चच्या एंडच्या अगोदरच, मार्च पण नाही जाणार आपण, मार्चच्या एंडच्या अगोदरच आपण काय करू, मराठी कंप्लीट करून टाकू. आणि लक्षात घ्या, मराठी कंप्लीट करायचा तुम्हाला मी 2 महिन्याचा वेळ देतोय. 2 महिन्यामध्ये अख्खा इन डिटेल एक ना एक मुद्दा घेऊन आपण तो अभ्यास करणार आहे. असं नाही की 2 महिन्याचं टार्गेट ठेवलं 2 महिन्यामध्ये अख्खा मराठी असंच पळवत पळवत नाही, असं अजिबात होत नाही. अजिबात काळजी करायची नाही. कारण का, तुम्ही ज्या विश्वासाने इथं आलायत तो विश्वास हा सर्वात महत्वाचा आहे आणि तो विश्वास टिकवणं आणि तो सिद्ध करून दाखवणं हे आमचं कर्तव्य आहे, आमची जबाबदारी आहे. ओके. सो इन डिटेल त्या गोष्टी इथं कंप्लीट होऊन जातील. आता ऑलरेडी आपण याच्यासोबत इथं काय केलेलं आहे, जीएस केलेला आहे. मग त्या जीएस मध्ये आपण गणित बुद्धिमत्ता असेल त्याचे काही लेक्चर्स असतील, त्याच्यानंतर आपला जो काही इतिहासाचा इतिहास असेल त्याचेही काही लेक्चर्स असतील, करंट असेल त्याचेही लेक्चर्स असतील, विज्ञान असेल त्याचेही लेक्चर्स असतील. कारण विज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता हे देखील जरी वेटेज यांचं छोटं असलं परंतु हे देखील काय आहेत तर खूप महत्वाचे आहेत. म्हणजे टर्निंग पॉईंट आणणारे हे 2 विषय आहेत. सो यालाही आपण पॅरलली घेऊन जातोय, म्हणजे याचीही तयारी आतापासूनच करायची आहे आपल्याला. उद्या असं वाटायला नको की अरे गणित बुद्धिमत्ता, आणि हे फॅक्ट आहे, रियालिटी आहे, गणित बुद्धिमत्ता आणि करंट हे प्रिलिम मध्ये खूप महत्वाचे आहेत. म्हणून ते आत्तापासूनच तयारी करायची. जसे हे प्रिलिम मध्ये महत्वाचे आहेत तसंच ते मुख्य परीक्षेला देखील महत्वाचे आहेत. त्यामुळे त्याची ही तयारी आतापासूनच करायची. हे तुमच्या सतत 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 काय राहतील, पाठीमागच लागलेले राहतील हे तिन्ही विषय. त्यामुळे यांना सोडायचं नाही. मुख्यचा एक पेपरही झालेला आहे, बाकी सर्व झालेलं आहे. राहतो इंग्लिशचा पार्ट, तो जून नंतरचा. ठीक आहे. त्याच्यानंतर मार्चचा मध्य असेल किंवा मार्चचा एंड असेल, त्याच्यानंतर आपण टोटल टॉप गिअर टाकून, काय म्हणतो मी, टॉप गिअर टाकून म्हणजे 180च्या स्पीडने मग आपण काय करणार आहोत, या 14 जूनला टार्गेट करून आपलं पुढचा प्रवास सुरू करणार आहोत. मे बी त्यावेळी मग लेक्चरचं टाइम ड्युरेशन ही वाढू शकतं. ओके. त्याच्यामध्ये बाकीचे तुमचे सराव ही वाढू शकतात. सो टोटल शेड्यूल मग काय होऊन जाईल, तिथून बिझी होऊन जाईल. ओके, येतं लक्षात. आणि त्याच्यानंतर मग परत आपली होईल 14 जूनची एक्झाम, आणि या 14 जूनच्या पूर्वमध्ये उज्ज्वल यश मिळवायचं आणि उज्ज्वल यश मिळवून मग पुढे मुख्य परीक्षेची तयारी करायची. आता मुख्य परीक्षेची तयारीला सुरुवात झाली. मराठी तर आपला ऑलरेडी झालेला आहे. मराठी हा जस्ट तुमच्या दिवसभरामधला अर्धा तास मागेल तुम्हाला. काय मागेल? फक्त अर्धा तास मागेल. अर्धा तास हा फक्त काय करायचा, दिवसभराचा जो आपला टाइम पिरियड असेल त्या टाइम पिरियड मधला अर्धा तास तुम्हाला फक्त मराठीसाठी काढून ठेवायचा आहे. त्याच्यापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही. दिला तर मग मी तुम्हाला रागवणार, कारण ऑलरेडी झालाय, ऑलरेडी खूप शिकलाय, ऑलरेडी तो गाळून पिलेला आहे आपण.
पण तरी देखील मी जसं म्हणालो की लक्षात राहिल्यासारखं वाटतो, परत विसरायला होतो, म्हणून त्याला काय करायचं, सोबत घेऊन जायचं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग तुमचा इंग्लिश ऍड होतो, इंग्रजी ऍड होतो, आणि बाकी जीएसचा पार्ट परत आणखीन डेप्थ लेवलला जाऊन परत मग त्याची सुरुवात होते. आणि त्याच्यानंतर मग आपली तयारी काय होते सुरू, 5 डिसेंबरसाठी, या 5 डिसेंबरसाठी. मग त्या पद्धतीने मग आपली तयारी होते. आणि त्याच्यानंतर मग बाकी गोष्टी तर तुम्हाला माहितीच आहे की पुढे काय होणार आणि कसं होणार आणि कशा पद्धतीने होणार. ठीक आहे. येतं लक्षात, समजलं का इथपर्यंतचं नियोजन, की कोणाला इथं काही शंका आहे? कारण मग पुढे आता आपण शिफ्ट होतोय मराठी विषयाकडे. गीता म्हणतायत फास्ट होईल का जीएसचा सिलेबस? सिलेबस फास्ट नाही होणार, अगदी व्यवस्थित नियोजनपूर्वकच होणार. आपण कुठलीही गोष्ट वेळेचं कमतरता आहे किंवा काय आहे असं म्हणून पळवणार नाही. सो डोंट वरी, तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका. ठीक आहे. अगदी व्यवस्थितपणे नियोजनपूर्वक होणार आहे. इथं म्हणजे मी असेल किंवा प्रशांत सर असतील किंवा श्रीकांत सर असतील किंवा इतर जे आपले फॅकल्टी आहेत, इथं हे स्वतः परीक्षा देणार आहेत, त्याच दृष्टिकोनातून टार्गेट असतील की आम्हाला माहिती आहे की आता ह्या वेळेमध्ये काय करणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर पुढे काय करणं गरजेचं आहे, येणाऱ्या दिवसाचं नियोजन करून आपली स्ट्रॅटर्जी काय असणं गरजेचं आहे. सो आम्ही स्वतः तिथं स्वतःला ठेवणार आणि त्या पद्धतीने त्या दृष्टीनेच विचार करणार. म्हणजे स्वतः तुम्हीही तिथं मग आलातच. ठीक आहे. सो फास्ट नाही होणार, स्लोही नाही होणार, अगदी नियोजनपूर्वक होणार, रिझल्ट ओरिएंटेड होणार. असंही नाहीये की काहीतरी आपलं उगच हा झालंय तुम्ही बघा आता तुमचं, असंही नाही होणार. ओके. मग याच्यामध्ये परत तुमचे PYQ असतील, MCQs असतील, टेस्ट असतील, ह्या बाकीच्याही गोष्टी, बाकीच्याही ऍक्टिव्हिटी असतील. सो तिथं काही तुम्ही काळजी करायची नाही, पूर्णपणे सर्व गोष्टी करून घेतल्या जाणार आहेत, हे इथं लक्षात घ्या. सर्व गोष्टी इथं करून घेतल्या जाणार आहेत. आणि मग सेम त्याच्यानंतर पुढे काय राहतं, आपलं ग्रुप सीचं टार्गेट राहतं. ग्रुप सीच्या टार्गेटचा विचार केला तर साधारणपणे फक्त 1 महिन्याच्याच अंतराने तुमची इथं पूर्व परीक्षा असणार आहे. मग त्या पद्धतीने आपल्याला त्या परीक्षेचं नियोजन करायचंय. साधारण 1 महिन्याच राहतो फक्त. खूप काय असं 3-4 महिन्याचा गॅप असता तर मग मात्र आपलं नियोजन थोडंसं कोलमडलं असतं. परंतु आपलं नशीब चांगलं आहे की 1 महिन्याच्याच गॅपमध्ये पुढची परीक्षा आहे, त्यामुळं लगेच ते आपण टार्गेट करू शकतो. आणि या परीक्षेलाही कमी समजायचं नाही. इथंही चांगल्या पोस्ट आहेत. एक्साइज PSI खूप भारी पोस्ट आहे. त्यानंतर जो काही उद्योग निरीक्षक आहे ही पण चांगली पोस्ट आहे. पण याच्यासाठी परत आणखीन एक मागाशी राहिलं सांगताना ओघामध्ये, याच्यासाठी तुमच्याकडे सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री असणं गरजेचं आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री उद्योग निरीक्षक जो आहे त्याच्याकरिता. परंतु इतर ज्या पोस्ट आहेत मग त्या सर्वांसाठी. आणि दुसरं म्हणजे इथं असणारा जो काही लिपिक टंकलेखक जो आहे किंवा मंत्रालयीन क्लर्क आहे त्याच्यासाठी तुम्हाला टायपिंग असायला हवं. पण नका टेन्शन घेऊ, हे एवढे जरी गेलं तरी बरंच काही राहतं आणखीन आपल्याकडे. सो डोंट वरी. ओके. सो हे झालं. मग आता जाऊया आपल्या मराठीकडे. मराठीचं महत्व काय आहे ते अधोरेखित करतो, तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने आहे आणि काय आहे. मराठी आणि इंग्रजी हा दोन्हींचा कॉमन पेपर 1 असतो. काय असतो? पेपर 1 ज्याला आपण म्हणतो. या पेपर 1 मध्ये 100 प्रश्न असतात. प्रश्न संख्या किती असते? 100. आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात. किती गुण असतात? 2 गुण असतात. ओके. म्हणजेच काय तर मराठीसाठी 50 प्रश्न असतील आणि इंग्रजीसाठी 50 प्रश्न असणार आहेत. आता या 50 प्रश्नांमध्ये परत काय होतं, एक तुम्हाला पॅसेज असतो, एक उतारा दिला जातो. त्या उतार्यावरती 5 प्रश्न असतात. तिथंच उतारा वाचायचा आणि त्याची उत्तरं द्यायची. ठीक आहे. सो ह्या गोष्टी करायच्या. आता आणखीन एक महत्वाचा घटक जो की आहे वेळ नावाचा. या 100 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 1 तास एवढा वेळ असतो. किती वेळ असतो? 1 तासाचा वेळ असतो तुमच्याकडे. त्या 1 तासामध्ये तुम्हाला काय करायचं असतं तर हे 100 प्रश्न सोडवायचे असतात. सेम पूर्व परीक्षेमध्ये देखील तसंच आहे. 1 तासाच्या वेळामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. सेम पेपर 2 साठीही तसंच आहे. 1 तासाच्या वेळामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. ओके. सो ग्रुप बी आणि ग्रुप सी
याच्यामध्ये अभ्यास, ॲक्युरेसी, तुमचं प्रश्न सोडवण्याचं टॅलेंट, ठीक आहे, या गोष्टींना खूप महत्व आहे. कारण काय, वेळेची खूप कमतरता आहे, वेळेची खूप कमतरता आहे. ते होऊन जातं. म्हणजे जसं म्हणतो ना आपण की पाण्यात पडल्याशिवाय पोहायला येत नाही, तशाच पद्धतीने एकदा याच्यामध्ये पडलं, या प्रोसेसचा भाग झालो आपण, की सर्व गोष्टी ऑटोमॅटिकली जमायला लागतात. ठीक आहे. सो हा आपला मग मराठी आणि इंग्रजीचा असा असतो. परत इंग्रजीमध्ये ही 5 मार्कासाठी एक पॅसेज असतो. हे फिक्स मार्क झाले याचे, म्हणजे उरले 45 मार्क्स दोन्ही पेपरमध्ये. आता या 45 मध्ये तुम्हाला वोकॅब्युलरीचा पार्ट, वरती शब्दसंग्रहाचा पार्ट आणि खालती ग्रामरचा इंग्लिशमध्ये, तर मराठीमध्ये व्याकरणाचा भाग. सो अशा पद्धतीने मग प्रश्नांची रचना तुम्हाला इथं पाहायला मिळते. ठीक आहे. मग आता हे स्वरूप काय आहे तिकडे जाण्या अगोदर पहिला याचा अभ्यासक्रम बघा काय दिलाय. इथं फक्त 2 वळीमध्ये अभ्यासक्रम दिलेला आहे. मराठीमध्ये काय सांगितलं की सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्याची रचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्नांचे उत्तरे. आणि इंग्रजीमध्ये ही सेम आहे. कॉमन वोकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडम अँड फ्रेजेस अँड देअर मीनिंग अँड कॉम्प्रेन्शन पॅसेज. सो अशा पद्धतीने सिलेबस काहीच वेगळा नाही आहे, फक्त 2 वळी आहेत आणि 2 वळीमध्येच सिलेबस कव्हर केलेला आहे. आता हे ॲडव्हान्टेज का ठरतं बरं, कशामुळे इथं मुले आउट ऑफ मार्क्स मिळवतात, काय आहे याच्या पाठी, म्हणजे यशाचं गमक काय याच्या पाठीमागचं, कशामुळे हे घडतं, ते आपल्याला इथं जाणून घ्यायचंय. ओके. आता तुम्हाला मी काही गोष्टी दाखवतो, तुम्हाला लक्षात येईल की अरे काय असतं. एका बाजूला आपण मराठी घेऊया आणि एका बाजूला आपण राज्यशास्त्र घेऊया. आता या बोर्ड वरती तुम्हाला काही फरक दिसतोय का? आता काहीच नाही दिसणार, आता दिसेल फरक. आता फरक जाणवतोय काही? काहीतरी केलंय तुम्ही. इथे एक चौकोन काढलाय आणि इथं काही केलेलंच नाहीये. ठीक आहे. आता खरा मुद्दा हाच आहे. मराठी विषयाला ना एक चौकट आहे, तशी जीएसच्या कुठल्याही विषयाला चौकट नाही. आणि सिमिलरली इंग्रजी विषयालाही अशीच चौकट आहे. म्हणजे जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाच्या बाहेर इंग्रजीसाठी आणि मराठीसाठी जाताच येत नाही. च वरती भर देतोय मी, म्हणजेच काय, ठामपणे सांगतोय की मराठी आणि इंग्रजीमध्ये काय होतं तर या विषयाच्या बाहेर जाताच येत नाही. ही चौकट जी आहे ही चौकट तोडताच येत नाही. जे काही असेल ते इथंच आहे, याच्या बाहेर जाताच येत नाही. जो काही मराठीचा सिलेबस आहे त्याच्या बाहेर जाताच येत नाही, जो काही इंग्रजीचा सिलेबस आहे त्याच्या बाहेर जाताच येत नाही. तीच वर्णमाला आहे, तोच मराठी भाषेचा इतिहास आहे, तीच संधी आहे, तेच विशेषण आहे, तेच प्रयोग आहे, तीच वाक्याची रचना आहे आणि तीच वोकॅब्युलरी आहे, म्हणजे शब्दसंग्रह आहेत, म्हणी आहेत, त्याच 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 गोष्टी आहेत. म्हणजे हे एवढंच सगळं गेलंय आजपर्यंत. म्हणजे एमपीएससीची सुरुवात बघा, महाराष्ट्र राज्य स्थापना झाली त्यावेळेस पासून झालेली आहे, त्यावेळेस पासून हे सुरूच आहे. तिथपासून हा मराठी विषय जोडलेलाच आहे. आता कुठं ते राज्यसेवेपासून वेगळं झालं, नाहीतर राज्यसेवेला पण मुख्य परीक्षेला मराठी होता. सर्व स्पर्धा परीक्षामध्ये कुठंही जा, जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी म्हणतो ना आपण, म्हणजे काय, पंचमहाभूतामध्ये कुठंही जा तुम्ही या स्पर्धा परीक्षेच्या, तुम्हाला मराठी कंपल्सरी पाहायला मिळतो. आणि एक लिमिट आहे त्याला, त्या लिमिटच्या बाहेर जाता येत नाही. तसं राज्यशास्त्राला आहे का? बरेच खाचखळगे आहेत, बरेच अशा गुप्त गोष्टी आहेत. मग राज्यशास्त्र असेल, भूगोल असेल, इतिहास असेल, अर्थशास्त्र असेल, चालू घडामोडी तर नो लिमिट, काही विचारतील. सो यांना लिमिट नाहीये, यांना चौकट नाहीये. आपण म्हणतो ना की अरे आउट ऑफ द सिलेबस प्रश्न आला, आउट ऑफ द सिलेबस का बरं असं म्हणतो? कारण ज्या गोष्टी अपेक्षित नव्हत्या त्यावरतीही प्रश्न येतो. पण मराठी इंग्रजीच्या बाबतीमध्ये आजपर्यंत कधी घडलंय का असं की आउट ऑफ द सिलेबस क्वेश्चन आला? नाही झालं कधी, होणार पण नाही.
कारण का, त्याला भल्या मोठ्या साखळीनं बांधून ठेवलंय, कारण त्याला लिमिटेशन आहेत. तो लँग्वेजचा पार्ट आहे, तो भाषेचा पार्ट आहे, आणि ती भाषाची चौकट सोडून त्याला बाहेर जाताच येत नाही. जे काही असेल ते त्या भाषेवरतीच हे करायचं. मग आता मुद्दा येतो की बदल काय होतोय. कारण मागचे पेपर पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की डिफिकल्टी लेवल वाढलेली आहे. मग डिफिकल्टी लेवल काय वाढली आहे, आता तुम्हाला एक पेपर दाखवतो मी, मागच्याच वर्षीचा गट ब चा असणारा पेपर. तारीख दिसते तुम्हाला, 29 जून 2025 चा हा पेपर आहे, गट ब चा, मराठी आणि इंग्रजी. एकूण प्रश्न 100, एकूण गुण 200. म्हणजे मी सांगतोय ते खरंच सांगतोय, नाही तर तुम्हाला वाटेल उगाच काहीतरी आपलं होऱ्या मारत. नाही, होऱ्या वगैरे काय मारत नाही. वेळ 1 तास, ठीक आहे. आणि आणखीन एक मुद्दा, जर नवीन असाल, माहिती नसेल तर समजून घ्या की मराठीचा पेपर मराठीमध्येच फ्रेम होतो आणि इंग्रजीचा पेपर इंग्रजीमध्येच फ्रेम होतो. म्हणजे बायलिंग्वल नसतं, जसं GS मध्ये होतं की प्रश्न मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये दोन्ही भाषांमध्ये येतात. इथं लँग्वेजचा बॅरियर असल्यामुळे इथं फक्त लँग्वेजचा पेपर हा त्याच लँग्वेजमध्ये येतो, जसं की मराठीचा आहे त्याच पद्धतीने. ओके. आता इथंही काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये बराच गोंधळ घातला जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत किंवा जे शिकवणारे शिक्षक आहेत. परंतु भाषा ही मित्रांनो लक्षात घ्या, भाषा कधी आपलीशी होते, मग ती भले इंग्रजी असो किंवा मराठी असो. ज्यावेळी तुम्ही त्याला अभ्यास न म्हणून म्हणजे अभ्यास म्हणून बघत असाल तर ती तुमच्या जवळ नाही येणार. पण ज्यावेळी तुम्ही ती आपली असणारी भाषा आहे म्हणून समजून घ्याल, त्यावेळी ती तुमच्या जवळ येते आणि त्यावेळी ती तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवून देते. कारण मुख्य परीक्षेला पात्र होणारे हजारावर मुलं असतात, परंतु त्या हजारांमध्ये 100-200 मुलांचाच रिझल्ट येत असतो. आणि हे होतं का, तर याच्यामुळे. ओके. सो त्या गोष्टी इथं करणं खूप गरजेचं असतं. अशा पद्धतीचा तो पेपर होता. याच्यामध्ये असं भासवलं गेलं, मी म्हणणार नाही की अवघड होता, भासवलं गेलं की पेपर अवघड आहे. ठीक आहे. आता याच्यामधल्या आता प्रश्नांचं मी तसं डिस्कशन नाही करणार, कारण हे आपल्याला परत करायचंच आहे. परंतु लक्षात घ्या, आता हा बघा प्रश्न, हा वोकॅब्युलरीवरती असणारा, म्हणजे आपल्या ह्याच्यावरती असणारा प्रश्न होता, शब्दसंग्रह. त्यानंतर हा देखील वोकॅब्युलरीचाच पार्ट असणारा हा शब्द होता. हा प्रयोगाचा असणारा प्रश्न होता. तुम्ही कुणी डिस्कशन केलं असेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर शोधा युट्यूबवरती, तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन दिसेल, पण ह्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशनच दिसणार नाही. आणि ह्या एका प्रश्नामुळं असं जाहीर करण्यात आलं की मराठीचा पेपर देखील आता आउट ऑफ द सिलेबस चाललेला आहे. प्रयोग होता, माझ्याने हे काम होणार नाही. हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रयोगाचं आहे? कर्मणी प्रयोगाचा संबंध आहे, कारण सर्व ऑप्शन कर्मणीचे आहेत, पण एक्झॅक्टली कुठलं आहे? आता लक्षात घ्या, बदललाय. म्हणजे आजपर्यंतचा जो पॅटर्न होता तो बदललाय, पण मित्रांनो बाकी जो गर्भित अर्थ आहे तो काही बदललेला नाहीये. म्हणजे गुलाबजामुन तुम्ही अगदी एवढ्या साईजचा केला, दिसतं का, एवढ्या साईजचा केला तरी तो गुलाबजामुनच असणार आहे आणि गोडच असणार आहे. आणि भले तुम्ही एवढ्या साईजचा गुलाबजामुन केला तरीही तो गुलाबजामुनच असणार आहे आणि गोडच असणार आहे. फक्त काय, त्याचा आकार वाढला, पण त्याचा जो मूळचा गुणधर्म होता तो कायमच होता. बरोबर आहे. त्याच्यात बदल झाला का? नाही बदल झाला. माझ्याने हे काम होणार नाही वाक्याचा अर्थ जर समजून घेतला तर तुमच्या लक्षात येईल, अरे शक्यता व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय तो. म्हणजे ह्याही अँगलनी बघावं लागतं. म्हणून मी म्हणालो की समजून घ्या, त्याच्याकडे एक विषय म्हणून बघू नका, रट्टा मारू नका, त्याला समजून घ्या. तुम्ही समजून घेतलं तर ते तुम्हाला आपलंसं करणार आहे, अन्यथा ते तुम्हाला जवळही करणार नाही, तुमच्या जवळही येणार नाही. हे इथं लक्षात घ्यायचं. मग अशाच पद्धतीने बाकी पेपर देखील तसंच आहे. फक्त दाखवायचं तुम्हाला हेच होतं की अरे बाबा, हा जो काही आता प्रश्न आहे याच्यावरून खूप मोठा बाऊ झालेला आणि खूप भीती दाखवण्यात आली होती की नाही आता बदललं वगैरे काहीच नाहीये. ओके. आणि एक एक मार्क महत्वाचा असतो. तुम्ही परत नाहीतर मनामध्ये येईल कुठेतरी, हे काय स्किप करून टाकू, काय एवढं त्याच्यात टेन्शन घ्यायचंय, काय एवढं विचार करायचंय. अजिबात अशा भानगडीत पडायचं नाही, कारण एक एक मार्क आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो. कारण फायनल कट ऑफचा ज्यावेळी आपण विचार करतो ना, त्यावेळी एक एक मार्क हा आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो. हे इथं लक्षात ठेवायचं मित्रांनो. ओके. आता इथं लक्षात आलं की कशा पद्धतीने हे मार्क्स मिळतात, काय कारण आहे त्याचं.
लिमिटेड सिलेबस आहे, लिमिटेड गोष्टी आहेत, तेवढेच फक्त काय करायचं, परफेक्ट करायचं, परिपूर्ण करायचं, तर तुम्हाला काय होणार आहे, आउट ऑफ दी बॉक्स जाऊन तुम्हाला चांगलं काहीतरी करता येणार आहे. ठीक आहे, ह्या बॉक्समध्ये राहून आउट ऑफ दी बॉक्स जायचंय, म्हणजे चांगला स्कोर करायचा आहे. भले तो मराठी असेल किंवा भले तो इंग्रजी असेल. मग सर यांचं काय, हे आउट ऑफ द सिलेबस आहे, द्यायचं का सोडून? अजिबात नाही, याचीही तयारी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. कारण लक्षात घ्या, हे बाउंड्री लेस असणारे टॉपिक्स आहेत, कुठलाही असो. म्हणजे भूगोलाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं, भूगोल मीच शिकवतो इथं भूगोल, सो त्याच्यामुळं मला जीएसचाही चांगला अनुभव आहे. भूगोलाच्या प्रिलिम मध्ये तुम्हाला सिलेबस पाहिला तर तुम्हाला तिथं एका ओळीमध्ये सिलेबस दिलेला आहे, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह भारत, महाराष्ट्र आणि जग असं त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. मग जगातले रेखांश, अक्षांश, जागतिक प्रदेश जे आहेत, भूरचना वगैरे असे परत मुद्दे त्यामध्ये ऍड केलेले आहेत. परंतु आजपर्यंतच्या इतिहासामध्ये म्हणजे खरा डिझास्टर चेंज जो झाला 2013 साली झाला परीक्षा पद्धतीमध्ये. सो त्या 13 पासून आतापर्यंतच्या कंबाईनच्या परीक्षेमध्ये, मग भले PSI सेपरेट होती, STS सेपरेट होती, ASO सेपरेट एक्झाम व्हायच्या, परंतु जगाच्या भूगोलाकडे ते कधी गेलेच नाहीत. येतं का लक्षात? परंतु गेले नाहीत आजपर्यंत, मग येणाऱ्या परीक्षेमध्ये जाणार नाहीत ही गॅरंटी आहे का? नाही. मग म्हणून प्रश्नच येत नाही म्हणून आपण त्याला वगळून देऊन चालणार आहे का? नाही. प्रश्न येईल, आज नाही उद्या येईल. मेरे करुण अर्जुन आएंगे, जरूर आएंगे, कधी ना कधी प्रश्न येईल. आणि समजा ह्या 14 जून 2026च्याच पूर्व परीक्षेला जगाच्या भूगोलावरती समजा 2च प्रश्न आले, आपण केलंच नाही, 8 मार्क्स मिळाले आपल्याला भूगोलात, चालेल का? नाही चालणार. त्यामुळं सिलेबस कव्हर करायचा, जो काही सिलेबस आयोगाने दिलेला आहे. म्हणून आपण पहिल्या दिवशी सांगतो, कुठलंही भले तुम्ही इथं क्लास जॉईन करा ना करा तो तुमचा प्रश्न, पण तुम्हाला जर वाटत असेल की सर मी वैयक्तिक पर्सनली स्वतः अभ्यास करणार आहे, तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिला एक काम करायचं, आपला सर्वात महत्वाचा गुरु कोण आहे, तर आपला अभ्यासक्रम, आपला सिलेबस. आयोगाच्या वेबसाईटवरती जा, तुम्हाला तिथं सिलेबसची PDF मिळते, ते डाउनलोड करा, त्याची प्रिंट काढा, तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यासाला बसताय त्याच्या समोर ती लावून ठेवा. कारण त्या सिलेबसच्या बाहेर जायचं नाही आणि सिलेबसच्या आतलं काही सोडायचं नाही, हे समजून घ्या. सिलेबसच्या बाहेर जायचं नाही आणि सिलेबसच्या आतलं काही सोडायचं नाही. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, तर अभ्यास करायचा. येतं का लक्षात? सो हा देखील आपल्यासाठी तेवढाच महत्वाचा आहे जेवढा हा महत्वाचा आहे. ठीक आहे. आता राहिलं प्रश्नपत्रिकेची संरचना, म्हणजे कसं, किती वेटेज कुठल्या घटकाला दिलेलं आहे त्याच्यावर पण एक नजर टाकूया. ओके. आता 45चं मी तुम्हाला 50चं डिव्हिजन सांगतो की कशा पद्धतीने 50 हे डिवाइड केले जातात. दिसतं का हे पेन? दिसतोय. ओके. तर या 50 मार्कांना किंवा 50 प्रश्न नमुने, 50 मार्क नाही ते बीट म्हणजेच प्रश्न, आणि मार्क्स असतात 100. सो या 50 प्रश्नांना डिवाइड कसं केलं जातं? 5 प्रश्न हे तुमचे उतार्यावरती असतात. त्याच्यानंतर साधारणपणे आता मी हा नंबर 10 ते 15 असा सांगतोय, कारण का, तर ही संख्या काही फिक्स नाहीये. जसं हे 5 प्रश्न फिक्स आहेत तशी ही संख्या फिक्स नाहीये. कधी कधी 14 प्रश्न शब्दसंग्रहावरती विचारलेले आहेत, कधी कधी 10 प्रश्न ही शब्दसंग्रहावरती विचारलेले आहेत, कधी कधी ते 11 झालेत, कधी 12 झालेत, कधी 15 झालेत, पण त्याच्या पुढे ते जात नाहीत, हेही लक्षात ठेवा. कारण का, त्यांच्यासाठी आणखीन एक महत्वाचा घटक राहतो, तो म्हणजे 30-35 मार्कांचा किंवा प्रश्नांचा, सॉरी मार्क्सच म्हणतो मी सारखं, 30-35 प्रश्नांचा व्याकरण हा देखील तेवढाच महत्वाचा घटक असतो. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला या घटकावरती असे प्रश्न आलेले पाहायला मिळतात. आणि याच्यातही आउट ऑफ मार्क्स मिळतात, याच्यामध्येही आउट ऑफ मार्क्स मिळतात. फेका लागले बघा, आता हे ऍडमिशन घ्यावं म्हणून सांगतो, खरंच मिळतात, मस्ती मजाक नाही करत. हा, मार्क्स जातात कुठं, मी तुम्हाला सांगतो ना, मी खरं बोलणार, प्रामाणिक बोलणार, मार्क्स जातात कुठं, इथं जाण्याची शक्यता असते. का बरं? त्यालाही कारणीभूत काय आहे? वेळ आहे.
आणि आपली स्ट्रॅटेजी पण तीच असते. मी तुम्हाला कधीच म्हणणार नाही की ज्यावेळी तुम्ही मुख्य परीक्षेला जाल त्यावेळी पहिला पॅसेज वाचा आणि मग उत्तर द्या त्याची आणि मग त्याच्यानंतर बाकी सोडा. मी तुम्हाला सांगेन की पॅसेज खड्ड्यात गेला, पॅसेजकडे पहिला जायचंच नाही. पहिला सुरुवात व्याकरणापासून, शब्दसंग्रहापासून याच्यापासूनच करायची. पॅसेजकडे जायचं नाही. पॅसेजकडे कधी जायचं? वेळ शिल्लक राहिलाय तर पॅसेजकडे जा, अन्यथा पॅसेजकडे जाऊ नका. कारण काय, पॅसेजचं स्वरूप हे कधी वेगळं असतं. आणि दुसरं काय होतं की त्या माइंडसेटमध्ये तुमच्यावरती एवढं भयंकर प्रेशर क्रिएट झालेलं असतं त्या एक्झाम हॉलमध्ये की त्याच्यामध्ये तुम्ही काय वाचताय हेच तुमच्या लक्षात राहत नाही. आणि इथं काय असतं स्वरूप, तो पॅसेज वाचायचा आहे, तो समजून घ्यायचा आहे. असं नाही की ओळीनं आपलं कुठेतरी मार्क केलं, एक शब्द शोधला आणि त्याच्यावरून उत्तर काढलं, होत नाही. लक्षात घ्या, डिफिकल्टी लेवल खरंच बदलली आहे, पण त्यालाही आपल्याकडे इलाज पाहिजे, उपाय पाहिजे. सो त्या गोष्टी तर समजून घ्या की इथं हा शेवटचा भाग आहे. मग याच्यामध्येही परत मी फ्रँकली सांगतो, असं मी म्हणणार नाही की आउट ऑफ मध्ये 50 पैकी 50 नाहीच. मी 50 पैकी तुम्हाला 45-46 चांगला खूप पेपर भेटला 47, पण 1-2 बीट आपले जाणार आहेत हे निश्चित. ओके, मग ते कुठे जातात तर ह्या 5 पैकी तुम्हाला ना 2-3 प्रश्नांची उत्तरं मिळतील. 2-3 प्रश्न तुमच्यासाठी कॉम्प्लिकेटेड असतील की जिथं तुम्हाला त्याचा विचारच नाही करायचा. प्रश्न वाचला, लक्षात घ्या तिथं खूप वेळ हे असतं. प्रश्न वाचला, तुम्हाला लक्षात आलं की हा मी उत्तर काढू शकतो याचं, तरच त्या प्रश्नाच्या पाठीमागे लागा, अन्यथा सोडून द्या. कारण का, पुढे तुमचा दुसरा आणखीन प्रश्न वाट बघतोय. सो अशा पद्धतीने ही स्ट्रॅटेजी ही आपली नंतर प्रोसेसचा भाग होईल, त्यावेळी तुम्हाला ती लक्षात येईल की कशा पद्धतीने काय करायचं. दुसरं म्हणजे की सिली मिस्टेक हा या स्पर्धा परीक्षेमध्ये अगदी गोंडस असं एक कार्ट आहे, ज्याला आपल्याजवळ कधीच येऊ द्यायचं नाही. कारण ते बिघडलेलं आहे, ते आपल्यालाही बिघडून टाकतं. त्या सिली मिस्टेकमुळे इथे कुठेतरी मार्क जाण्याचे चान्सेस असतात. पण मी आत्ता का सांगितलं, त्या कार्ट्याला आपल्याला जवळ घ्यायचं नाही. कारण ते गोंडस नाव देऊन त्याला आपलं नुकसान करायचं नाही. तुम्ही स्पर्धा परीक्षेमधले तुमचे कोण मित्र असतील, कोण घरातले असतील, कुणी असेल, त्यांना विचारा सिली मिस्टेक म्हणजे काय असतं. अरे नाही, ते माझ्याकडून चुकून चूक झाली होती असं त्याला आपण नाव देतो. पण चुकून चूक व्हायला इथं तुम्हाला हे नाहीये, म्हणजे काय म्हणूया आपण, संधी नाहीये. कारण चुकून चूक झाली, सिली मिस्टेक झाली, बरं ठीक आहे सिली मिस्टेक झाली, पण त्याच्याने तुझा रिझल्ट येणार आहे का? नाही. येतं का लक्षात? सो अशा गोष्टी अवॉइड करायच्या. आणि अवॉइड करण्यासाठी प्रॅक्टिस हा एकमेवच त्याच्यावरती उपाय आहे. अभ्यास तर प्रॅक्टिसचाच एक भाग आहे. सो ती करत राहायची नेहमी, आणि त्याच्यातूनच मग आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट ही होत राहते. ठीक आहे. आणि जे काही आता कुठेतरी आता मनामध्ये हा प्रश्न असेल की ठीक आहे सगळं तुम्ही सांगितलं, सगळ्या गोष्टी हे केल्या, पण आता खरा मुद्दा राहतोय की आमचं नियोजन कसं करायचं. मग त्या नियोजनासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपला पर्सनल मेंटरिंग. इथं अभ्यासाची रणनीती राहिली पाठीमाग, इथं झाली सगळी. ठीक आहे, चल आपला जो काही पर्सनल मेंटॉरिंगचा भाग आहे, हा पर्सनल मेंटॉरिंगचा भाग व्हायचंय. माझ्याशी असेल माझ्याशी बोला, प्रशांत सर असेल त्यांच्याशी बोला, श्रीकांत सर असेल त्यांच्याशी बोला. तुमचा दिवसभराचं वेळ किती आहे, म्हणजे तुमचा दिवसातला वेळ, ओके, जो फ्रँकली निघतो. फ्रँकली म्हणजे कसं आहे, आता सगळीच कामं झालीत, आता आपल्याला वेळ मिळालाय, असा वेळ मिळतो, तो वेळ. ओके. दुसरी एक आपली एक महत्वाची संकल्पना आहे. आपण ना चोऱ्या करतो, म्हणजे दरोडेखोराला म्हणणार शिकवायला, दरोडेखोर नाही, आपण चांगल्या गोष्टीची चोरी करतो. कशाची? वेळेची चोरी करतो आपण. वेळ चोरतो आपण, वेळेची चोरी. मग ही वेळेची चोरी कशी करायची? तुमच्याकडे समजा दिवसभरामधला 4 तासच तुम्हाला फ्रँकली की हे झाल्यानंतर माझ्याकडे असा एवढा वेळ आहे, त्याच्यामध्ये 1 तास असेल, 2 तास असेल, 3 तास असेल. सो ही चोरी आपण काय करतो, नेहमी करतो, करायला भाग पाडतो, आणि होते पण ती. असं काही नाही आहे की तुम्हाला खूप काही कष्ट करावे लागतात किंवा खूप ताण सहन करावा लागतो, असंही काही नाहीये. सो ही चोरी तुम्हाला तिथं करावी लागते. मग ह्या सेशनमध्ये किंवा याच्यामध्ये
पहिला महत्वाचा मुद्दा काय असेल तर तुमच्या वेळेचं नियोजन करून देणं. कारण तेच आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण तुमच्याकडे नाही आहे काय तर तो वेळ नाहीये आणि त्याच वेळेचं जो काही वेळ असेल तुमची त्या वेळेचं अगदी काटेकोरपणे नियोजन करून देणं हे आमचं कर्तव्य आणि आम्ही तुम्हाला तिथं काय करणार आहोत तर मदत करणार आहोत की अशा अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे तर त्या वेळेचं नियोजन करायचं आहे. इथं लक्षात. सो ह्या बाबी इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कशा पद्धतीने आपण वेळ काढतोय, कशा पद्धतीने आपण त्या अभ्यासाचं नियोजन करतोय आणि कशा पद्धतीने आपले आपले टार्गेट जे आहेत आपण आपले टार्गेट जे आहेत ते पार करतोय, कंप्लीट करतोय. सो हे इथं आपल्यासाठी काय असणार आहे अत्यंत महत्वाचं असणार आहे. आणि आणखीन एक भाग महत्वाचा मी आता बऱ्याच विद्यार्थ्यांशी बोललोय आपल्या तर त्या विद्यार्थ्यांचा असं आहे की सर आजूबाजूचे आम्हाला खूप लोक बोलतात सांगतात की आम्ही कुणाला सांगितलं की सर आम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय हे करतोय हसतात आमच्यावरती हे होतं ते होतं. मी आशांसाठी फक्त एकच गोष्ट सांगेन तुम्ही जे करताय भले तुम्ही सांगा अथवा न सांगा तो भाग वेगळा परंतु स्वतःला फक्त एकच सांगा की मी डिसिजन घेतलेला आहे मला ही गोष्ट करायची आहे आणि मला काहीतरी यातून करून दाखवायचंय मला यातून काहीतरी करून दाखवायचंय. ज्यावेळी तुम्ही हे स्वतःला सांगाल त्यावेळी तुम्ही घेतलेला डिसिजन हा योग्यच होता हे सिद्ध करण्यासाठी बाकी कुठल्या मांत्रिकाची तांत्रिकाची गरज नाही भासणार किंवा जग काय बोलतं काय म्हणतं त्याच्याकडे पण कानाडोळा करा त्या पण गोष्टी सोडून द्या कारण शेवटी डिसिजन घेणारे करणारे तुम्ही आहात. सो इथं महत्वाचं कोण आहे जग नाहीये ते बोलणारे नाहीयेत इथं महत्वाचं कोण असाल तर तुम्ही असाल. शेवटी हा रिझल्ट बोलणार आहे पण तो रिझल्ट बोलण्यासाठी पहिला तुम्ही इथं असणं गरजेचं आहे. तुम्ही त्या लोकांकडे दुर्लक्ष करणं गरजेचं आहे. सो ह्या बाबी थोडंसं इथं लक्षात घ्या. सो निगेटिव्हिटी जगात सगळीकडेच आहे. कुठल्याही गोष्टीला म्हणतो ना कुठलेही शुभ कार्य करताना चार लोक बोलणारे असतात 4 लोक सपोर्ट करणारेही असतात. ठीक आहे. सो ते तुम्ही जो निर्णय घेतलाय तो चांगलाच आहे योग्यच आहे हे सिद्ध करून दाखवणं हे तुमच्या हातात आहे. ओके. सो ह्या बाबी इथं लक्षात घ्या आणि हे अशा पद्धतीने आपण करणार आहोत हे आता तुम्हाला पिक्चर क्लिअर झालेलं आहे. ओके. सो थांबूया इथंच. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.